सो कशा आहात सगळे? पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची व्हिडिओ परत एकदा या मित्रांसोबत ट्रिपवर जातोय मुरुडला. तर आपण मुरुडवरती जाऊन आज मुरुड जंजिरा बघणार आहोत आणि एक बीच आहे ते जाऊन बघणार आहोत. तर इथून लवकर निघूया आणि थोडा माझे डोले पण झोपल्यासारखे वाटतं कारण की नाईट शिफ्ट करून घरी आलोय. तर नेमकाच मला फोन आला की जाऊयात. तर वाटलं की अजून एक व्हिडिओ बनवूयात. ही व्हिडिओ परत एकदा मित्रांसोबत अजून एक साईडला एक राईड होईल. परत एकदा जाऊयात. मी डायरेक्ट तुम्हाला मानगावतच भेटेन डायरेक्ट. आता थोडा लेट पण भरपूर झालाय. मी डायरेक्ट तुम्हाला जाऊन मानगावत भेटतो. मानगावच्या पेट्रोल पंप जवळ आहे आणि वाट बघतोय शिवची, कारण की त्याशिवाय तर मी कुठं जातच नाही. आणि आपली बेबो पण फुल रेडी आहे. फक्त शिवची यायची वाट बघतोय. शिव जसा येईल तसा मग इथून आम्ही परत स्टँडला जाऊ. स्टँडवरून मग बाकी काही लोक येतील. ती लोक आली की मग त्यांच्यासोबत मग परत पुन्हा लास्ट टाइम सारखं साईला जाणार आणि साईवरूनच तिथून डायरेक्ट बाकीच्यांना रिसिव्ह करून डायरेक्ट मुरुडच्या साईडला आम्ही राईड आमची सुरू होणार आहे. तर वाट बघूया शिवजी आणि आला की आपण लगेच निघूया. शिव भाऊ तरी टोटल 1 तासाची राईड आहे. अरे काय रे वेड्या, मुरुडला जायचंय ना? मुरुडला जायचंय ना? तर मोरगावमध्ये आलोय मी. गचकन मला तर भरपूरच भीती वाटते. गाडीवरून मोबाईल पडला ना मम्मी तर जीवच घेईल माझा. शिव एक व्हिडिओ बनव अशी समोरून. जरा एक व्हिडिओ शूटिंग वगैरे पण करूयात. असं थोडी आहे की फक्त आम्ही गाडी चालवले चालत. जी 2 मित्र येणार होती ती आता सध्या एकदम लेट झाली. आम्ही तरी 8 वाजता मी सांगितलं होतं ना निघायला, तरी 8च्या आता 10:30 वाजले. तर आत्ता कुठं निघायचा आमचा टाईम झालेला आहे. तर आता जास्त पण कुठं थांबणार नाही. आता डायरेक्ट बाईक सगळे स्पीडअप करणार आणि फटाफट जाणार इथून. कारण की आता जास्त पण लेट होत नाही. कारण अजून एक मित्र आहे तो अजून ताळ्याला थांबला आहे. ताळ्याला जाऊ तिथे त्याला पिकअप करू आणि मग कुठे जाऊ. हे कुठं आहे रे मास्क? कोणता? अरे पण तो मास्क लावणार कसा मी? हे काय ना सांगितलास मला. मला तो टॉपला तो हेल्मेट बोललो मोठा घेऊन आला असतास. बसलात ना? चला अरे मगाशी शिव येताना मग तसाच बसला होता. काय बोलू नका जरा. आता कुठं आमची राईड पूर्ण झालेली आहे. आणि जितेंद्र हे जो आणि साहिल हे दोघं एवढे लेट आले की त्यांच्यामुळं सगळं टायमिंग होता तो हे झाला आहे. तरी आता आम्हाला लवकर घरी यायला पण लागणार आहेत आणि दोघी सोबत आहेत. आता एक मित्र आहे तो तळ्याला थांबला आहे. त्याला पण जाऊन लवकर पिकअप करूया आपण. हा बादशाह आहे. या दोघी आहेत म्हणून. हे बाजूला कर
बाजूला घे ते हा दगड बाजूला घे. हा नाही तर येऊन कोणतरी हॉस्पिटलायचा. येऊन कोण पाडायचंय वगैरे. समोर एक किल्ला आहे तलगड म्हणून, सेम रायगड सारखं आणि एकदम क्लिअरली इथून दिसतंय. पूर्ण व्हिडिओ मधून दिसतंय की नाही माहिती नाही मला, पण जाम भारी दिसतंय. तरी आम्हाला लेट झालाय, नाही तर जर अजून तर टाइम थोडा लवकर असतो ना तुझं तलगड तिथं फिरायला पण गेलो असतो आम्ही. तरी नेक्स्ट टाइम अजून एकदा राईड करू या साईडला, तो पण तलगड बघू. सध्या तरी आपण मुरुड जंजिरासाठी प्लॅन केला आहे, मग तिकडेच जाऊया. आणि आपला मेन माणूस जो सकाळपासून इथे येऊन थांबला आहे प्रत्येक, तो आत्ता कुठं भेटलाय. मला तर बहुतेक वाटतंय तो जाम शिव्या घालणार आहे, कारण तो सकाळपासून इथंच थांबलाय. तर जाऊयात आता इथं. फायनली प्रत्येक दांडेकर भेटला एकदाचा. गाडी पाडलं पण भेटला एकदाचा भेटला तो. मी काय छोटा आहे काय, मला इथं कंटाळा आलाय. यावेळी जरा लुक बी एकदम नवीन चेंज केलाय, फक्त एवढंच बाकी आहे. नाही जितूची आणि माझी सेमच आहे. चालेल एकदाची राईड चालू झाली, आता जाऊयात लवकर. शिवच्या गाडीचा एक जी ग्लॅमर आहे ना, तिचा एकच चांगली गोष्ट आहे की तिचा जो हॉर्न आहे तो जाम भारी आहे. सेम जो कंटेनरचे मोठे ट्रक्स वगैरे असतात ना हॉर्न, तसे असतात. थोडं जाऊन मी तुम्हाला त्या हॉर्न मी दाखवतो कसा वाजतो तो. कुठं आहे? अरे हा बरोबर. हे पण लोक आहे वाटतं. हे कॉलेजचे आमचे सिनियर्स दोघं टिवायवाले आमचे 2 सिनियर्स भेटले आम्हाला. हे पण बहुतेक आपल्यासोबत येतात का ते कुठे जात आहेत? अच्छा ते दोघं म्हणजे हां हे बोलवते जितू वगैरे, दोघं जण आहेत. 2 आमचे सिनियर्स आहेत कॉलेजचे. ते लोक पण आता आमच्यासोबत जॉईन झालेत काशी बीचला वगैरे यायला. गाडी भरपूर हीट झाले. त्या हीटमुळे एवढं गरम होत आहे ना. येतंय माझं भरपूर खड्डे वगैरे होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केली कारण की मोबाईल वगैरे हालत होता, रस्ता खराब होता. तर आता मी जस्ट आलो इथं मांदाड ब्रिजला. आणि हा ब्रिज इथून ते एवढा मोठा आहे ना ते, आणि इथला सीन पण खूप भारी आहे. जास्त पुढे जात नाही ना तर मोबाईल पडेल. पूर्ण एकदम भारी वाटतंय. तरी इथं भरपूर तरी गाडी वगैरे उभी आहेत, कारण की हा ब्रिजला सध्या तरी म्हणजे असं बोलतात की इथे थांबून फोटो वगैरे तर चांगलेच येतात. आणि प्लस इथं वारा भरपूर सुटतो. कॅमेराच्या ह्याच्यामध्ये मला आवाज येत असेल वाऱ्याचा भरपूर सुटलेला. तरी ऊन जास्त असल्यामुळे जास्त वेळ पण इथं थांबणार नाही. जाऊयात तिथे फोटो वगैरे काढून फोटो काढून जास्त वेळ पण थांबणार नाही. आणि मुरुडलाच भेटू तुम्हाला. तो हॅलो, फायनली मुरुडला आम्ही पोहोचलेलो आहे. तो समोर आहे किल्ला मुरुडचा, मुरुड जंजिरा. पण तिथे न जाता पहिले आम्ही इथं जरा एक हिल्स टाईपमध्ये हे आहे, शमशान आहे वाटतं इथं. अच्छा, तर इथं थांबलीच सगळी. इथे पाणी वगैरे बघतायत.
काय रे पाण्यामध्ये मासे वगैरे काय दिसतात काय? गर्दी नाही. होय गप्पा सीन भारी वाटतं एकदम. इथं सगळीकडे नुसतं बोटीज आहेत. तिथं मुरुड जंजिरा किल्ला आहे आणि तिकडे आय थिंक काहीतरी चाललंय का. आणि लास्ट टाइम जसा हरिहरेश्वर आणि ह्या साईडला जसं गेलो होतो तसेच सेम फिलिंग इथे येते. हे कधीच सुधारणार नाही. लास्ट टाइम पण असं नाही आता पण. जाम भारी वाटतं इथं पण. आता इथं पण सगळे जण फोटो वगैरे काढतील. फोटो काढले झाल्यानंतर परत जाऊया मुरुड जंजिरा. पण डायरेक्ट बोटीत बसून मुरुड बघू. तर आता आलोय मुरुड जंजिरा बघण्यासाठी. बाईक्स वगैरे तिकडे पार्किंग केले. नशिबाने एवढं नशीब आमचं चांगलं होतं की पार्किंगसाठी आम्हाला काही पैसे द्यावे पे करायला लागले नाही. तिथेच आम्ही साईडला एक जागा होती तिथे गेले. आता जिथे बोट्स वगैरे असतात तिथे जातोय. इथून मग बोटीत बसू आणि मग पूर्ण मुरुड जंजिरा टूर करू. तरी ऊन एवढा गरम आहे एवढं म्हणजे तरी आम्ही समुद्राच्या बाजूला आहोत तरी भरपूर ऊन आहे. त्या उन्हामध्ये नुसतं घाम सुटतंय भरपूर. इथं गर्दी बघून तर असं वाटतंय की बहुतेक तर लवकर आम्हाला बोट भेटणार नाही बसायला. तरी बघूया ट्राय करूया किती आणि कोणाची ती तिकीट आहे बोटची जाऊन चेक करूया. तरी आलोय बीचवरती पण इथे आलोय पण नक्की समजत नाही की इथून कशी काय जाणार. तिथं तो मुरुड जंजिरा किल्ला आहे. बहुतेक इथून बोट्स जात आहेत त्या जागेवर आणि इथे पाण्याच्या लाटा पण भरपूर येत आहेत. जाऊयात बघूयात बोट रिकामी आहे का आणि तिकीट किती आहे ते पण चेक करूयात. तेव्हाच तर त्या बोटीने माणसं वगैरे पुढे जात आहेत. बाकी लोक पुढे जात आहेत. जाऊयात. आणि तरी खूप सारे बोट्स आहेत. मोजू पण शकणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जाऊ दे एवढा टाइम नाही आपल्याकडे मोजायला. विचारूयात तिकीट किती आहे ते. तो पूर्ण मुरुड जंजिराचा किल्ला असा किल्ला जो कोणीच जिंकू शकला नाही तो किल्ला आज बघायला आलोय मी. बघूयात आता बोट वगैरे आहे की नाही. इथून बोट्स आय थिंक येतात. इथे येऊन एक बॅड न्यूज भेटली. किल्ला बंद आहे आणि फक्त बोटिंग साठीच हे करू शकतो पण आता काहीच करू शकत नाही. हा हितेश आहे मग याच्याबद्दल बोलतो. हा दिल्लीवरून खास तुमचा भाव आहे. हा दिल्लीवरून खास इकडे फिरायला आला पण आता त्याचा पण मूड ऑफ झाला कारण की जो किल्ला आम्ही बघायला आलो तो नेमका बंद आहे. तर आगे क्या करने का है अभी. आगे क्या बीच पे चलने का और क्या. बीच में जाके क्या घूमेंगे फिरेंगे. आएंगे कपड़े नहीं लाएंगे और क्या नहाएंगे. लाए हो तुम. इसने हमको नहीं पता है. तेरे भाई ने हमको नहीं पता है. तेरा भाई अगर मेरे को बोलता तो मैं भी कपडे लेके आता. अरे तुला माहिती नाही बीचवर जायचा होता तो काशी बीचला. मला काहीच माहिती नव्हता. मी फक्त कुठं माहिती होता मला लास्ट मोमेंटला बोलले. मी कपडे वगैरे काय घेऊन नाही. आता शिवचे कपडे मी घालणार आहे सरळ. मी आणले. तरी आता बघूया आता काय करू शकतो पुढं. आता परत प्लॅन प्लॅनिंग वगैरे करायला लागेल आणि मग ठरू. किल्ला का बंद ठेवला हे नक्की मला पण माहिती नाही. आता सगळा मूड ऑफ झाला. सगळा मूड ऑफ झाला. याच्यासाठी आलो तेच नेमकं आमचं झालं नाही. किल्ला तर सध्या बंद होता. तर आता इथून जातोय आम्ही सगळे काशी बीचला. तिथे जाऊनच आता एन्जॉय करायला लागेल कारण की किल्ला तर बंद आहे. काय करू शकत नाही. जो खास दिल्लीवरून इथं फिरायला आला होता त्याचा पण मूड ऑफ झालाय. काय नाही आता बघूया. आता आम्ही काय लगेच प्लॅन चेंज करून कुठेही जाऊ शकतो. तर पहिले आता काशी बीचला जाऊया आणि तिथून मग बघूया पुढं काय करूया. सध्या भूक पण भरपूर लागली. तिथं पण जाऊन थोडं जेवूया वगैरे लवकर. मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडी जवळ. किल्ला बंद होता म्हणून आता आम्ही काशी बीचला चाललोय. तर आता इथं मध्ये रस्त्यामध्ये थांबलोय कारण की कुठे आम्ही खायला वगैरे थांबणार नाही. डायरेक्ट इथूनच पार्सल घेऊन आता काशी बीचला जाऊ. तिथं जाऊन खाऊ वगैरे नंतर मग कुठे फिरायचं आहे काय फिरायचं आहे तिथं मग जाऊन ती प्लॅनिंग करणार आहोत. आता बाकी लोक गेलेत बिर्याणी वगैरे काय ते खायला आणायला पार्सल घ्यायला तिथे जेवण वगैरे. आणि मी तर इथं मी आणि आपली बेबो आराम करूयात मस्तपैकी इथं.
ते येतील तेव्हा आपण निघूयात. तर फायनली राईड करून पण आणि थोडं खाऊन पिऊन पण आम्ही काशी बीचला पोहोचलेलो आहे. आता काशी बीचवर आलोय. आता इथं सगळ्यांची पोहण्याची तयारी वगैरे सगळ्यांची झालेली आहे. जाऊ थोडं एन्जॉय वगैरे करू. एन्जॉय झाल्यानंतर मग मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटेन. आता अशा तऱ्हेने आम्ही काशीद बीचला आलो होतो. तर एन्जॉयमेंट वगैरे झाली, आंघोळ वगैरे भरपूर केली आम्ही. तर आता डायरेक्ट आम्ही चाललोय, आता मी डायरेक्ट चाललोय जेवायला वगैरे, कारण की भूक वगैरे पण आता लागले. जाऊ आता जेवू आणि तिथून डायरेक्ट आता घरी निघू. काशीद बीचवरून आता सध्या आम्ही आलोय तिथं. आम्ही जी ऑर्डर दिली होती बिर्याणीची ती तिथे आलोय. हे बिर्याणी आता आमचा जो माझा कॅमेरामॅन आहे शिव, तो सगळ्यांना वाढतोय. खावेत, भरपूर भूक लागलेत. आता हे सगळं संपवणार, पूर्णच्या पूर्ण ट्रिप मागवलेलं आहे, खाणार आणि घरी जाणार. आजची पूर्ण आमची ट्रिप पूर्ण झालेली आहे. तर पहिले आम्ही मुरुडला गेलो होतो. मुरुडवरून काय किल्ला तर बंदच होता, तर किल्ल्यावरून आम्हाला काही करायला भेटलं नाही. तिथून आम्ही एक बीचवर गेलो. बीचवर जाऊन थोडं एन्जॉयमेंट वगैरे केलं. ते मी व्लॉगमध्ये दाखवीनच तुम्हाला, काय कसं काय व्लॉग केलं, काय केलं, की कसं जेवलं वगैरे. तर आता आम्ही संध्याकाळचं झालीच आहे, आता घरी झालंय. आता इथं नांदगावचा हा ब्रिज आहे. ते सकाळी जिथं जसं आम्ही थांबलो होतो तसं आता इथं परत पुन्हा एकदा थांबलोय फोटो वगैरे काढण्यासाठी. तर आणि सनसेट पण खूप भारी वाटतंय ना, त्यासाठी सनसेट म्हणजे सन गेलाय खाली, पण तरी एकदम शांतता वाटते. तरी ब्लॉग कसा आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लास्ट टाइम तुम्ही जसं ब्लॉगला माझ्या सपोर्ट केला तसं पुन्हा एकदा सपोर्ट करा. आणि मी ट्राय करणार आहे आता पर मंथ की 2 ब्लॉग तरी टाकेन आणि ते मी लवकरात लवकर तुम्हाला देत राहीन. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.